तुमच्या ह्या मालामध्ये किंवा ह्या मालामध्ये नाही बघा. गाडी तिथं पण 120 कॅरेटचीच घालतो, गाडी तिथं पण 120 कॅरेटची. आपल्या गाडी मागे 22,000 रुपये तिथं वाढते. बरोबर. तसंही आम्हाला चांगला अनुभव आला. 22,000 रुपये माझी आज 20-25,000 रुपये पहिल्या चक्करपेक्षा वाढली. बरोबर. नमस्कार शेतकरी बांधवांना, फ्रुटेज डाळिंब मार्केट तर्फे मी सौरभ आपलं खूप खूप स्वागत करतो. या ठिकाणी आपल्या डाळिंब मार्केट मध्ये येणाऱ्या शेतकऱ्यांचे अनुभव या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतो आहोत. तर नक्कीच आमच्या या युट्यूब चॅनलला आपण सर्वांनी सबस्क्राईब करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत आम्ही पोहोचवत राहू. तर आज आपल्याकडे जे शेतकरी आले त्यांचा काय एकंदरीत अनुभव राहिला तर आपण या व्हिडिओ दादा नमस्कार. तुमचं नाव आणि गावाचं नाव सांगा. माझं नाव दत्तात्रय सीताराम सुरोशे, अहिल्यानगर जिल्हा, शेवगाव तालुक्यातून तुम्ही आलेले आहेत. हो. तर आता तुम्ही या ठिकाणी आज मार्केटला तुमची किती चक्कर आहे? चौथी चक्कर आहे. ही चौथी चक्कर आहे. आता तुम्ही 4 वेळेस आपल्या मार्केटला माल घेऊन आला. एकंदरीत तुमचा आपल्या मार्केट बद्दल, फ्रुटेज डाळिंब मार्केट बद्दल काय अनुभव राहिला? नाही, एकदम क्लिअर आहे. भाव बी चांगला भेटला मला. आजच्या समजा पडलेल्या मार्केटच्या नुसार बऱ्यापैकी राहिलं. दुसरी बघ मार्केटला गेलो होतो, दुसऱ्यापेक्षा 10-5 हजार माझी सरासरी इथं गाडी मागं वाढली. एक गोष्ट लक्षात घ्यायची शेतकरी बांधवांनी की बाबा एक ग्रेडचा भाव बघू नका, सरासरी काय पडली त्याचा भाव बघा, की जेणेकरून तुमच्या वरच्या कॅरेटला 200 रुपये भाव भेटला, पण खाली जर तुमच्या मालाला 30 रुपयात मागितलेलं आहे तर तुमची सरासरी काय पडली हे बघणं शेतकऱ्यांच्या गरजेचं आहे. जेव्हा शेतकरी ही गोष्ट सांगतोय स्वतःहून की बाबा मला 2 पैशाची सरासरी, 5-10 हजाराची सरासरी गाडीमध्ये बघतो मी तुमच्या ह्या मालामध्ये किंवा ह्या मालामध्ये नाही बघा. गाडी तिथं पण 120 कॅरेटचीच घालतो, गाडी तिथं पण 120 कॅरेटची. आपल्या गाडी मागे 22,000 रुपये तिथं वाढते. बरोबर. तसंही आम्हाला चांगला अनुभव आला. 22,000 रुपये माझी आज 20-25,000 रुपये पहिल्या चक्करपेक्षा वाढली. बरोबर. आता मला सांगाय बघा, भाव शेवटी मार्केटवरती डिपेंडंट आहे, पुढे मागे होत राहतात. पण एकंदरीत मार्केटमध्ये ज्या सुविधा भेटतात तुमची गाडी आल्यापासून तर तुमची विक्री होऊन तुमचं पेमेंट तुमच्या खात्यामध्ये जमा होण्यापर्यंत, त्या सुविधांबद्दल तुम्ही शेतकरी बांधवांना काय सांगाल? चांगली सुविधा आहे, सगळं चांगलं आहे आणि पेमेंटची सुविधा सगळ्यात 1 नंबर आहे. इतकं फास्ट पेमेंट तुम्हाला कुठल्या मार्केटला डिझेल पंपावर गेला तरी एवढं फास्ट होत नाही. एका डिझेल एवढं फास्ट पेमेंट होत नाही. एवढं फास्ट पेमेंट फ्रुटेज डाळिंब मार्केट या ठिकाणी देत आहे आणि त्यामुळे समाधानाची भावना शेतकऱ्यांना आपल्या डाळिंब मार्केटमध्ये भेटतीये. तर नक्कीच या ठिकाणी जी मालाची तुमची ग्रेडिंग होतीये त्या ग्रेडिंग बद्दल तुम्ही काय अजिबात नाही, शंका नाही, काही शंका नाही. सगळं तुमच्या तुम्हाला असं वाटतं की कुठे ना कुठे तुमच्या मालाची एक चांगल्या पद्धतीची ग्रेडिंग झाल्यामुळे 2 पैशाची सरासरी वाढण्यासाठी तुम्हाला मदत होते. कारण माल एकसारखा दिसतो, मोठ्याला माला बारकाला माल जात नाही, व्यापाराला दिसायला सारखा दिसतो. बरोबर, चांगलं. एक सारखा माल असल्यामुळे शेवटी व्यापाराचा बोली लावतानाची जी कॉन्फिडन्स असतो तो वाढतो आणि त्यामुळे शेतकऱ्याची 2 पैशाची सरासरी होताना एक चांगला अनुभव भेटतो. आणि हे सगळं आम्ही सांगण्यापेक्षा जेव्हा शेतकरी सांगतो तीच आमच्या कामाची खरी पावती आहे. नाही, खरंय, चांगलं काय अडचण नाही. तर तुम्ही नक्की तुमच्या आता पाथर्डी शेवगावच्या बऱ्याच शेतकऱ्यांचे साधारणतः आता माल निघतात ते, तर तुम्ही नक्कीच त्यांना सांगाल का की तुम्ही फ्रुटेज डाळिंब मार्केटला या आणि एकदा अनुभव घ्या? सर, मी आता 2 गाड्या बोलवल्या, चुकलेत ते. नगर मुंबईला चालले होते, मी तिथून मिळवलंय त्यांना. आज शोक केदार म्हणून तुम्हाला उद्या वक्कल दिसन शिरूर कासारचं, तुम्ही उद्या बघा. ते मी वक्कल बोलवून घेतलंय. बरोबर. त्याच फोन येतोय का काय, पण बोलून थांबा. शेवटी एक शेतकरी ज्यावेळेस दुसऱ्या शेतकऱ्याला सांगतो आता तेव्हा ते मार्केट नक्कीच काहीतरी चांगलं काम करत असतं, म्हणून शेतकऱ्याची ती भावना आपलं मार्केट म्हणून तो सांगतो. तर नक्कीच शेतकरी बांधवांना सांगेल, तुम्ही एकदा मोकळ्या हाताने या, मार्केट बघा, मार्केटमध्ये आपल्या क्वालिटीचा माल काय भावाने जातो त्याचा अंदाज घ्या आणि त्याच्यानंतरच नक्की आणि आम्हाला आपल्या सेवेसाठी नक्कीच तुम्ही फ्रुटेज डाळिंब मार्केट, ओझर फ्रुटेज डाळिंब मार्केट, पिंपळगाव या दोघही ठिकाणी आपला माल घेऊन येऊ शकतात आणि या सुविधांचा लाभ घेऊ शकतात. खूप खूप धन्यवाद.